महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना आता आरोप प्रत्यारोप आणि गौप्यस्फोट होण्यास सुरुवात झाली आहे। निवडणुकीच्या तोंडावर आता राज्यातील सर्वात मोठा गौप्यस्फोट झाला आहे। 100 कोटींच्या वसुली प्रकरणात उद्धव ठाकरेंचे नाव घ्या असा दबाव टाकण्यात आला असा दावा करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी महाराष्ट्रात राजकारणातील सर्वात मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे। अनिल देशमुख हे महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे पिता पुत्रांना अटकवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणला होता असा दावा त्यांनी केला आहे। दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंना अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सही करा तर 100 कोटी वसुली प्रकरणात उद्धव ठाकरेंचे नाव घ्या तरच तुम्ही ईडी चौकशीतून सुटका करतो असं फडणवीस यांनी देशमुख यांना सांगितलं होतं। मात्र अनिल देशमुखांनी प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास नकार दिल्याने त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले असा खुलासा श्याम मानव यांनी केला आहे। याबाबत श्याम मानव यांनी नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे। या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की अनिल देशमुख यांना ईडीच्या चौकशीपासून वाचवण्यासाठी काही प्रतिज्ञापत्र पाठवण्यात आली होती। त्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार या 4 नेत्यांवर खोटे आरोप करण्यात आले होते। एक वेळा अजितदादांच्या आरोपपत्रावर सही केली नाही तरी चालेल, पण बाकीच्या 3 प्रतिज्ञापत्रांवर सही करा असं अनिल देशमुख यांना सांगण्यात आलं होतं। मात्र अनिल देशमुख यांनी सही करण्यास नकार दिल्याने त्यांना जेलमध्ये जावं लागलं असा दावा श्याम मानव यांनी केला आहे। आरोपानुसार अनिल देशमुख यांच्याकडे पाठवण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात काय नमूद होते ते आपण पाहूया। उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याचा मला आदेश दिला असं मान्य करा। उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन या मुलीवर बलात्कार केला, त्यानंतर तिचा खून केला असे आरोप त्यांच्यावर करा। अनिल परब यांनी गैरव्यवहार केले आहेत असे आरोप त्यांच्यावर करा। अजित पवारांनी मला गुटखा व्यावसायिकांकडून कोट्यावधी रुपयांची वसुली करून घ्यावी असे आदेश दिले असे आरोप करा असं देखील यात सांगितलं होतं। या 4 प्रतिज्ञापत्रावर सही करून दिली तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही असं फडणवीस यांनी अनिल देशमुख यांना सांगितलं। मात्र अनिल देशमुख यांनी खूप विचार केला। त्यांनी म्हटलं की मी जर सही केली तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब हे तिघेही नेते जेलमध्ये जातील, त्यामुळे अनिल देशमुखांनी सही केली नाही। स्वतः 13 महिने जेलमध्ये राहिले, त्यामुळे मी अनिल देशमुखांचे कौतुक करतो, कारण याला खरा मर्दपणा म्हणतात असं देखील श्याम मानव यांनी म्हटले आहे। त्यांच्या या दाव्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे। यापूर्वी खुद्द अनिल देशमुख यांनी ही बाब आपल्या मुलाखतीतून स्पष्ट केली होती। आपल्यावर दबाव टाकण्यात आला आणि चुकीच्या गोष्टी मान्य करण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सही करण्यासाठी सांगितली होती असं त्यांनी मुलाखतीतून सांगितले होते। या प्रकरणात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे थेट नाव देखील घेतले होते। आता श्याम मानव यांच्या दाव्यानंतर पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे। त्यामुळे आता विरोधकांना आयती कोलीत मिळाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्यासाठी संधी उपलब्ध झाली आहे। निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांकडून या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न होत असून याआधी ठोकून काढा या वक्तव्याने विरोधकांच्या निशाणावर असलेले फडणवीस पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाणावर आले आहेत। त्यामुळे यापूर्वी विरोधक जे आरोप करत होते की भारतीय जनता पार्टी केंद्रात आणि राज्यात विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा वापर करते, त्या आरोपांना आता यामुळे पुष्टी मिळाली आहे। मात्र या सर्व आरोपांवर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळले आहेत। 100 कोटींच्या आरोपातून देशमुख यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही, तर ते जामिनावर आहेत हे त्यांनी विसरू नये असे देखील फडणवीस म्हणाले आहेत। शिवाय जळगावचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी गृहमंत्री असताना देशमुख यांनी पोलीस अधीक्षक यांना फोनवरून धमकावले असा देखील आरोप त्यांनी केला आहे। आता हे सर्व केवळ एक राजकीय आरोप आहेत की त्यामागे काही सत्यता आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आमची बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।